नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आक्रोश मोर्चा निघतोय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। वडिलांना न्याय मिळावा म्हणून मोर्चामध्ये सहभागी होतीये अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने दिली आहे। श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा निघणार आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, 18 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला, अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आणि देशमुख कुटुंबियांची हीच प्रमुख मागणी आहे की सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना शासन करा। नक्कीच वृषाली, त्या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, त्यामुळे जनसंताप जो आहे तो सुद्धा सध्या समोर यायला लागलेला आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर या गावामध्ये याच संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा निघतो आहे। संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती त्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा निघतोय। जे आरोपी आहेत आणि त्याचबरोबर जे मास्टर माइंड आहेत त्यांना सुद्धा अटक करण्याची मागणी केली जाते। या मोर्चाची तयारी पूर्ण झालेली आहे। संतोष देशमुख यांचा फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मोर्चाचं जर बघितलं आपण तर बॅनर सुद्धा लावण्यात आलेली आहेत। रेणापूर लातूर या मुख्य रस्त्यावरती या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक भव्य दिव्य सभा सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे। सभेची सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हजारो लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा सुद्धा मोर्चात सहभागी होणार आहेत। ते सुद्धा या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहेत। मात्र लोकांमध्ये एक वेगळा संताप पाहायला मिळतोय, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। 18 दिवस झाले तरी हे आरोपी अटक झालेले नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण होताना पाहायला मिळतोय आणि हाच जो विषय आहे तो आता जन आंदोलनाकडे सुद्धा वळताना पाहायला मिळायला लागलाय। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।